बॅटरी डेड झाली आहे. प्लीज नंबर सांगतो. 9869 423. जीवाला फोन लावायचा होता. जीविका, जीवाचं नाव जीविका म्हणून सेव्ह केलंय. काय झालं, लावताय ना फोन? हो, कनेक्ट होत नाहीये. माझ्या टचचा प्रॉब्लेम आहे काहीतरी, बहुतेक मी चेक करते. काय झालं? ट्राय करते. फोन का उचलत नाहीये? तुम्ही फोन लावून जरा लाऊडस्पीकरवर लावा. फोन का उचलत नाही हा? बाईकवर असतील, नाहीतर जिम मध्ये असू शकतात. पण एखादा माणूस फोन करतो इतक्या वेळात तर काहीतरी इम्पॉर्टंट काम असेल ना. एक मिनिट इकडे मी लावतो फोन. इकडे किती वेळा सांगितलंय फोन करत जाऊ नकोस म्हणून. सगळं संपलंय आता. यापुढे जर फोन केलास ना. जीवा, कोणाशी बोलतोयस? जीवा, एवढा चिडून कोणाशी बोलत होतास? सगळं संपलं. काय संपलं? क्रेडिट कार्डवाले सतत फोन करताय. त्यांना सांगतोय मी की सगळं संपलंय म्हणून, तरी सतत फोन करताय. सतत फोन करून सांगतायत की आउटस्टँडिंग बॅलन्स बाकी आहे म्हणून, तरी मी त्यांना सांगतोय की सगळं संपलंय आता. बरं ते ठीक आहे, पण एवढा चिडून बोलत नको जाऊस रे. तब्येतीसाठी चांगलं नाहीये तुझ्या. बरं ऐक, जहागीरदार काकांना फोन करून सांग मला ऑफिसला यायला उशीर होईल. माझ्या फोनची बॅटरी डेड झाली म्हणून तू दुसऱ्याच्या नंबरवरून फोन केलास का? कोणाचा नंबर आहे हा? मला अननोन कॉलर असाल. काव्याचा नंबर आहे हा. लग्नात तुम्ही एवढी एकत्र तयारी केली, तुमच्याकडे एकमेकांचा नंबर नाहीये? असो, आपला कॉल झाला की हा नंबर सेव्ह करून घे. हो करतो सेव्ह. आणि हो, जहागीरदार काकांना सांग फोन करून मला ऑफिसला यायला उशीर होईल. ठीक आहे. काव्याचा नंबर आहे हा. आपला कॉल झाला की हा नंबर सेव्ह करून घे. काव्या पार्थ देशमुख. वहिनी साहेब, विक्रम भाऊ. काय काय झालं? काय आधी बसा. काय ग? वहिनी साहेब बसा. वहिनी साहेब, जशा तुम्ही सांगितल्या अगदी तशात बनवून आणल्यात मुलाच्या लग्नाच्या फेस. आय लाईक दिस. वा, काय मग? क्या बात, सेम आहे. मिथुन भाऊजी, मला हे तुमचं फार आवडतं. तुम्हाला ना एक छोटंसं काम जरी सांगितलं ना तरी ते छोटंसं काम सुद्धा तुम्ही उत्तम क्वालिटीचं करता. छान झालं प्रेम. आय लाईक दिस. आय लाईक दिस. जिथं कमी तिथे आम्ही. वा, नाही पण अगं या फ्रेम्स तू करून आणायला सांगितलंस? हो, आश्चर्य वाटतं तुम्हाला? वहिनी साहेब, सॉरी तुम्हाला जरा डिस्टर्ब करतोय. मला एक प्रश्न पडलाय की मध्येच मला अशा फ्रेम करून आणायला काय सांगितलं तुम्ही? नाही म्हणजे त्या चौघांना त्यांचं लग्न तितकं साजून मान्य नाही दिसतंय, कळतंय आपल्याला. नाही ह्या प्रेम दाखवून उगाच त्यांना परत नाराज करायला नको ना, असं मला तरी वाटतं. बरं हो, पण सगळे काही नाराज होणार नाही.
या फ्रेम्स बघून मी तुम्हाला सांगू का, नंदिनीला आनंद होईल, पार्थला बरं वाटेल, जीवाला हे अजिबात आवडणार नाहीये पण तो काही बोलणार नाही, आणि काव्या हा काव्याताई त्या जरा विस्फोटक आहेत ना, ते दिवाळीचा सुतोळी बॉम्ब असतो ना तसा. एकदा काय सुरू झाल्या की असं वाटतं की बॉम्ब फेकायच्या अगोदर हातात फुटतो की काय. नाही म्हणजे जरा जपावं लागते त्यांना, काळजी घ्यावं लागते त्यांची. अहो हीच तर गंमत आहे. हे जे सगळं झालंय ना ते स्वीकारायला किती महिने वर्ष लागतील कुणालाच माहित नाही. अशा वेळी ती गोष्ट जर सतत नजरेसमोर राहिली ना तर सवयीची होते, आणि सवय ही प्रेमाची नात्याची पहिली पायरी असते. यांना एकमेकांची सवय झाली ना की बघा तुम्ही आपसूक त्यांची गाडी रुळावर येईल. तसं पाहायला गेलं तर पार्थ आणि नंदिनीने ऍक्सेप्ट केलं हे जे सगळं आहे ना हे जीवा आणि काव्यासाठी. वा पाहिलं का मिथुनराव, बायका काय लेवलचा विचार करू शकतात ते. साधू सुद्धा समजायचं नाही. हा खरं सांगतो, अगदी योग्य विचार केलायस तू, एकदम स्तुत्य. करेक्ट. आय लाईक दिस. जीवा पार्थ अरे बाहेर या की जरा. पार्थ आणि काव्या तिच्या आईकडे गेले. जीवा असेल खरं तर बघा. आला आला. बस 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 काय झालं काका? अरे काय नाही ते बघ, तुझ्या रूम मध्ये लावण्यासाठी एक सॉलिड गोष्ट आणलेली पण. ठीक. हा आता ही तुझ्या खोलीत ठेवायची. ओके. या पार्थ शेट या. ये का काव्या, बस 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 मी आलेच. बस बस. पार्थ शेट तुमच्या खोलीत लावण्यासाठी एक कमाल वस्तू आणलेली. आय लाईक दिस. यू लाईक दिस? चांगली आहे. बरं पार्थ, जीवा, या फ्रेम्स तुमच्यासाठी खास बनवून घेतलेल्या आहेत, कळलं का? आपापल्या रूम्स मध्ये ठेवायच्या. ओके. हा मानिनी, तुला आठवतं का आपल्या वेळी आपण त्या सुभाष फोटो स्टुडिओ मध्ये गेलो होतो आणि फोटो काढून घेतला होता, घरी फ्रेम करून लावला होता. दादा हा आमच्या लग्नानंतर आमच्या दोघांना तुम्ही तिथेच पाठवलं होतं. तिथे सुभाष फोटो स्टुडिओ मध्येच गेलो होतो. बरं एक पार्थ, जीवा, या दोन्ही फ्रेम्स खास तुमच्यासाठी बनवून घेतलेल्या आहेत, कळलं का? आपापल्या रूम्स मध्ये ठेवायच्या. ओके काय? जीवाला काय फारसं आवडलेलं दिसत नाही. ठीक आहे हो. असं काही लगेच आनंद होऊन अगदी उड्या मारायला लागणार आहेत का मुलं? थांबा थोडं थांबा. नाही, तसं नाही, म्हणजे आपला मान ठेवायचा म्हणून आपलं हातात घेतली फ्रेम बस. होईल होईल सगळं नीट होईल. आता लग्न तर झाली लग्नानंतर प्रेमही होईलच की. काव्याला दाखवू येतोय का? नाही तर नको, उगाच काय रिॲक्ट करतील माहित नाही. वाट हरवली धुक्यात तेव्हा, वाट हरवली धुक्यात तेव्हा, कसे भेटलो आपण सांग. नात्याच्या खडकोड्याचा कुणा कधी लागेल हात कुणाचा येईल हाती नाही कुठला नेम. लग्नानंतर होईलच प्रेम. जीवाला फोन लावायचा होता. काय झालं, लावताय ना फोन? जीवा आणि काव्या एकत्र करून जीविका नाव तयार केलं होतं. त्याच्याबरोबर आयुष्यभरासाठी नाव सोडायची स्वप्न बघितली होती. पण नियतीने आधीच मला तुझ्यापासून दूर केलं. आता तुझ्या नावाशी सोडलेल्या आठवणी सोबत पुसून टाकायला लागतं.
लोकांना शांत बसवतच नाही का? आता काय झालं हिला चिडायला? काय ग काव्या? ऑल ओके ना? काय झालंय? काय झालंय? हे बघ, तू मला सांगू शकतेस. दुःख शेअर केल्याने कमी होतं असं म्हणतात. सांग ना मला, काय झालंय? तू ब्लॅक कॉफी कर. ब्लॅक कॉफी खूप बोरिंग असते अगं. त्यापेक्षा मी तुला रम्या स्पेशल सिनेमन कॉफी करून देऊ का? पार्थला माझ्या हातची सिनेमन कॉफी खूप आवडते. देऊ? ठीक आहे. पण त्याआधी मला सांग, काय झालंय? हा एवढा राग कशामुळे आला तुला? बघ, तुझी काळजी वाटते म्हणून विचारलं मी तुला. हे बघ काव्या, आपल्या वयामध्ये फार अंतर नाहीये. सो तू तुझे प्रॉब्लेम्स, तुझे टेन्शन्स माझ्याशी शेअर करू शकतेस अगं. मला तुझी मोठी बहीण समज. का समजू मी तुला माझी मोठी बहीण? काय गरज आहे? रम्या, जी नाती एक्झिस्टच करत नाही ती नाती जोडायला येऊ नकोस माझ्याशी. आहे मला एक मोठी बहीण जी लाखात एक आहे, 10 पटीने चांगली आहे. आणि तू ही अशी खोटी काळजी दाखवणं बंद कर जरा. तुझी काळजी पण आहे ब्लॅक कॉफीसाठी आहे रम्या. पेचा काव्य भाजलं. थांब, मी बरं म्हणते तुझ्यासाठी. काय करत नाहीये ग? अगं पण बघतोच जा. काव्या, तुझा फोन वाजतो. अगं भाजलंय तुला. काय करायचं माझ्या फोनला हात लावायची? हिम्मत कशी झाली तुझी माझ्या फोनला हात लावायची? भाजत होता. गरज काय आहे? तू कामात होतीस, तुला भाजलं होतं म्हटलं. प्लीज, तुझ्या या मेहरबानीची काहीही गरज नाही. शेवटचं सांगते, माझ्यापासून आणि माझ्या फोनपासून लांब राहायचं. लास्ट वॉर्निंग देते हा रम्या, माझ्या फोनला हात लावायचा नाही. काय बिंडू काय काही? फोनवरून एवढा तमाशा केला? साधा फोन तर घेतला होता. इतकं चिडावं असं काही आहे का हिच्या फोनमध्ये? इतके दिवस मी या रूम मध्ये येते, प्रत्येक वेळी काहीतरी मिसिंग आहे असं वाटतं. पण ते जे काही मिसिंग आहे ते ह्या फोटो फ्रेमने भरून काढले. छान वाटतो हा फोटो. कुणी आणली असेल ही फ्रेम? फ्रेम उलटी कोणी करून ठेवली? पडली. काय प्रकार आहे? मी ही फ्रेम उलटी करून ठेवलेली परत सरळ पुढे गेली. काय चाललंय इथे? पार्थ, पार्थ जरा इकडे या. काय झालं? काय चाललंय? मी ही फ्रेम उलटी करून ठेवते ती परत परत सरळ का करताय तुम्ही? ही
जरा शांत. काय शांत? काय चाललंय या घरात? लादलेलं लग्न आहे हे. कुठलाही लादलेलं नातं टिकून राहत नाही. एवढी साधी गोष्ट कळत कशी नाही घरातल्या लोकांना? कोणी आणली ही फ्रेम? मी आणली. त्या फ्रेम्स मी त्यांना आणायला सांगितलं. मालिनी काकू आहात ना तुम्ही समजूत काढत? मग का नाही समजूत काढत आहात तुम्ही स्वतःची आणि खर्चाची सुद्धा? काव्या काय चाललंय? सासूबाई आहेत त्या आपल्या. आपण एखाद्याशी सहमत नाही होत म्हणून त्याचा अपमान करायचा हे चुकीचं आहे. मोठी बहीण आहे मी तुझी आणि जिथे जिथे तू चुकशील तिथे तिथे मी तुला तुझी चूक दाखवीन नक्कीच. मग एके दिवशी तो बांगड्या विकणारा कासाराच्या वेशामध्ये गावामध्ये आला. बांगड्या विकत फिरू लागला. त्याला बघताक्षणीच तो कोण आहे हे कावेरीला लगेच कळालं. तिच्या बऱ्याच मैत्रिणी त्या बांगड्या विकणाऱ्या माणसाकडे घोडका करून उभ्या राहिल्या होत्या. मग त्यानं उद्देशून मुद्दामच जरा मोठ्या आवाजात म्हणाले, अगं खरं तर मला पण स्वतःसाठी बांगड्या विकत घ्यायच्या होत्या, पण आता माझ्याकडे पैसे नाही ना. त्या मेल्या दुष्ट चोरानं आमच्या घरातले पैसे चोरण्यासाठी आमच्या घराच्या भिंती पाडून टाकल्या ना. तेव्हापासून मी जवळचे पैसे रानातल्या एका झाडाच्या ढोलकीत लपवून ठेवत आहे. पण कोणत्या झाडाच्या? तिच्या मैत्रिणी म्हणाल्या. ते काही मी तुम्हाला सांगणार नाही. निदान रानातले पैसे तरी त्या झाडात सुरक्षित आहे. चोरानं कावेरीकडे निरखून बघितलं आणि आता तिच्या अंगावर अगदी साधीशी सुती साडी होती आणि एकही दागिना नव्हता. त्या बांगडी विकणाऱ्या विक्रेत्यानं आपल्या जवळच्या बांगड्या तिथेच टाकत त्या फुटण्याचा भला मोठा आवाज झाला. त्या जमलेल्या बायका सगळ्या थक्क होऊन बघतच राहिल्या. पण तो मात्र रानाच्या दिशेने पळतच सुटला. कावेरीच्या चेहऱ्यावर मिश्कील हास्य पसरलं होतं. तिच्याकडे त्या रानात तिकडे ते चोर रानात दडलेल्या दागिन्याचा अगदी कसून शोध घेण्यास त्यांनी सुरुवात केली. तो झाडांवर चढत होता, उतरत होता, खुरपांमध्ये हात घालून चाचपत होता. खाट्याखुट्यांमध्ये त्याच्या अंगावर ओरखडे उमटले होते. त्याला मधमाशा चावल्या होत्या. त्याचं अंग ढेसाळलं होतं, पण तरीही तो हार मारायला मुळीच तयार नव्हता. ते दागिने नक्की इथेच कुठेतरी दडवलेले आहे आणि काही झालं तरी ते हस्तगत केल्याशिवाय इथून परत जायचंच नाही असं त्यांनी पक्क ठरवलं होतं. मग आता काय? त्या चोराला त्या रानात सोडून देऊया आणि बसूया दुसऱ्या कोणाच्या तरी मालकीच्या दागिन्याचा शोध घेत. ढळपळत राहणार वनात भटकट. आता गावात सर्वत्र कावेरीची खूप वाहवा झाली. तिनं मोठ्या चोरट्याला अगदी सहज अद्दल घडवली होती. त्याबद्दल तिचं खूपच गावामध्ये कौतुक व्हायला लागलं. शेतीमधून तिने चांगला पैसासुद्धा कमवला. शेती करता करता ती वयानं म्हातारी झाली, पण तिच्याकडे पुष्कळशी अशी संपत्ती जमा झाली. शेवटी तिचे कष्ट पाहून तिच्या नवऱ्याला पण स्वतःची लाज वाटली. त्यानं आपला आळस झटकून तिला कामात मदत करण्यास सुरुवात केली. चोराचं काय झालं देव जाणे. कदाचित अजूनही वेळासारखा रानातच पैशाचा, दागिन्यांचा शोध घेत तो भटकटत असेल. एव्हाना त्यानं जर परिश्रमाचं महत्त्व जाणून कष्ट केले असते तर तो सुद्धा कावेरीसारखा श्रीमंत झाला असता. तर गोष्ट आता ही इथे संपली. आता या अगोदरच्या 2 एपिसोडमध्ये आपण याच्या अगोदरची स्टोरी जी आहे ती ऐकलेली आहे. हा त्याच्या अगोदर नंतरचा पार्ट आहे. तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर गोष्ट ही इथेच संपते. त्यानंतर मुलं ही जोरजोरात
हसत सुटली आणि त्यांना त्यांच्या चेहऱ्याकडे बघून ही जी स्टोरी आजीने त्यांना सांगितलेली आहे ती नक्कीच आवडलेली आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसत होते. आणि ती खूपच आनंदाने उड्या मारून म्हणत होते, बिचारा चोर, बिचारा चोर. मीनू आणि कृष्णा खिदळत म्हणाले, एखाद्या वेळी त्याला वाघोबानं खाऊन टाकलं असेल. आजी पण हसू लागली. मग आनंदला ती म्हणाली, हे बघ, परिश्रमांना जर नशिबाची जोड मिळाली तर माणूस काय काय करू शकतो हे त्याला सुद्धा कळत नाही. कोणत्याही परिस्थितीवर तो मात करू शकतो. कोणतीही परिस्थितीचा वापर तो स्वतःच्या फायद्यासाठी करून घेऊ शकतो. आता यावरून ही मोठी शिकवण आजीने आपल्या नातवंडांना सुद्धा दिली. आणि आता तुम्ही स्टोरी ऐकताय तर तुम्हाला सुद्धा ही चांगली शिकवण किंवा प्रेरणा या गोष्टीमार्फत नक्कीच मिळाली असेल. अशाच प्रकारे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपली आजी सुद्धा आपल्याला गोष्ट सांगत होती आणि त्यातून काही ना काही बोध आपल्याला मिळत होता आणि असे संस्कार त्यावेळी केले जायचे. मात्र आता ही गोष्टची संस्कृती म्हणजे आजीनी नातवंडांना गोष्ट सांगून त्यातून काही शिकवण्याचं जी पद्धत आहे ती आता हळूहळू कमी होत आहे. आता मुलांना गेम, फोन आणि मोबाईलवरती फक्त व्हिडिओ बघण्यासाठी त्यामध्येच स्वारस्य आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी जी नवीन पिढी आहे आताची ती मिस करत आहे आणि अशाच माध्यमातून हे संस्कार आधी व्हायचे अगदी हसत खेळत. वेळेप्रसंगी लाठीसुद्धा उगारायला लागायची आणि ते सुद्धा आजी आपल्यासाठी किंवा आपल्या भविष्यासाठी चांगल्यासाठीच करत होती. मात्र आता हे सगळं काही भूतकाळात विलीन होऊन झालेलं आहे आणि आता यापुढे नक्की ह्या गोष्टी आपल्याला पुढच्या पिढीला आजीकडून ऐकायला मिळणार आहेत की नाही हे सुद्धा आता सांगता येत नाही. तर मित्रांनो, कारण मुळातच आजीलाच आता वेळ नसतो मोबाईलमधून बघण्यात वाचून किंवा इतर गोष्टीमध्ये वेळेपासून. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण अशीच एक छानशी आजीबाईच्या पोटलीतली गोष्ट ऐकणार आहोत. तर एक सांगायचं राहिलं, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सुधा मूर्ती यांनी स्वतः लिहिलेल्या आहेत. त्यांचं एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सगळे वाचायला मिळतील. धन्यवाद.